गुड मॉर्निंग सर्वांना। आणि आपण आता आलेलो आहे सानेवरती। आज पालखी इथून उचलणार आणि घरी घेऊन जाणार। इथे ढोल आहेत, हे एवढे सगळे ढोल घेऊन जायचे आपल्याला। आणि इकडे पालखी, इथे पूजा वगैरे होते, त्यानंतर मग पालखी आपल्या वाडीत जाणार। तर सगळे वाडीतले गावचे ग्रामस्थ वगैरे सगळे जमलेले जातात। थोड्याच वेळात निघू इथून पालखी घेऊन। हो माझी ओळख झाली व्हिडिओ बघता सगळा? हां अच्छा, मस्त, थँक्यू असं सपोर्ट करा। हां हां चौघा जण मी। अच्छा चला। नमस्कार, मी रमेश घोडे, पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आमच्या वाडीत पिरंदवणे गावामध्ये घेवडेवाडीमध्ये आज ग्रामदैवतेची पालखी आमच्या घरी येणार आहे। तर त्याची पूर्ण तयारी आहे आणि वाडीमध्ये पालखी आणलेली आहे। सानेवरती गेलो सकाळी आणि पालखी घेऊन आलो आहे आणि आता मस्त तयार होऊन आता पालखीकडे सगळ्यांची घरं घेणार। संध्याकाळपर्यंत आपल्या वाडीतच असणार पालखी, फक्त घेवडेवाडीमध्ये। आणि आमचं शिपणं 3 दिवसानंतर, 2 दिवस घेवडेवाडी, नंतर 2 दिवस निवयवाडी, निवयवाडीनंतर शेवटच्या दिवशी शिपणं असते आमचं सानेवरती। त्या दिवशी शेवटचा दिवस असतो। तर खूप मजा येते पालखीच्या सणाला। सगळे चाकरमानी आलेत, तर चला जाऊया पालखीकडे।
तिकडे तिकडे आता थोड्याच वेळात ना आपल्याकडे पालखी येईल ग्रामदैवतेची, तर मस्त नाचूया पालखी थोड्याच वेळात. आता 1-2 घर आहेत, त्यानंतर मग आमच्याकडे येईल. आणि रात्रीपर्यंत आहे ना, रात्री सानेवरती घेऊन जायला खूप मजा येते. आणि तिथे प्रसादी होते, घुगऱ्या असतात, घुगऱ्या त्याहून बघायला भेटतील. आम्ही घुगऱ्यांची प्रसादी कशी करतो रात्रीची. पालखीच्या आगमनाची तयारी बघा काय जोरात चालू आहे. सगळ्यांच्या घरात अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या असतात, शेणाने सारवलेलं अंगण आणि अशा रांगोळ्या काढलेल्या असतात. ते बघा सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि इकडे बाबूचे पण तयार झाले. आपल्याकडे आता पालखी येईल ना, अक्का पण आले आज. आणि बाबूचे मस्त सजलेली आहे आज सगळे आहेत ना, नवीन कपडे घालून आगमनात तयार असतात सगळेजण. आपल्याकडे थोड्याच वेळात आता पालखी येईल.
त्यांच्या घरी आल्या त्यांनी राखवालीचा नारळ ठेवलेला आहे हा मान्य करून घे त्यांच्या मुलाला कसा उठून घालून सांभाळ कर माझ्या शेवटी आहे ना बाई लक्ष्मी माझा काल काय सांभाळवणार माझ्या आई तसेच त्यांनी देवा तुला शेरणी गुराढोरा मुळा मचावरून तुला ठेवलेला आहे हा मान्य करून घे त्यांच्या मुलाला कसा उठून घालून सांभाळ कर माझ्या आता काम चालू झालं ते होळी सजवायचं. आता त्या साईडने अशी सगळी घरं घेत आलं ना दुपारनंतर इकडे होळीवरती पालखी येते. त्या टायमिंगला इथे होळी भेटते, मोठी होळी होम. तर त्याची थोडी तयारी चालू आहे. चला जरा लाकडं वगैरे उभी करून घेऊया. आता थोड्याच वेळात आहे ना आपली पालखी इथे होळीवरती येणार आणि इथे नाचवणार. इथे पालखी नाचवायला खूप मजा येते. आणि दुपारचं जेवण वगैरे झालं आहे. दुपारच्या जेवणामध्ये आहे ना व्हेज असतं, नॉर्मल जेवण, भाजी असते आणि मेन आजचा खास मेनू असतो तो घुगऱ्या, ज्याला नेवऱ्या बोलतात. संध्याकाळी ह्याच डब्यामध्ये भरून आहे ना भाकरी आणि घुगऱ्या खालती प्रसादी केली जाते, आहे की नाही रे पपई? आणि ती खायला खूप मस्त लागते. त्याची चवच वेगळी लागते. ह्या टायमिंगची प्रसादी असते ती. आणि कोणीही म्हणजे ह्या टायमिंगला सगळ्यांच्याकडे जेवण होतं आणि सगळेजण भले जेवले नाहीत ना तरी घुगऱ्या तरी खातात, सगळ्यांकडच्या प्रसादी करतात.
आणि खेळ्यांसाठी सगळं जेवण वगैरे असतं प्रत्येक वाडीमध्ये. आता 1 2 3 दिवस आहेत आणि नंतर मग आमचं शेवटचं शुभन वगैरे होणार. तर असा सगळा पालखीचा माहोल असतो. आणि शेवटचं घर हे रावणांचं होतं आहे बघा. आणि आजच्या दिवसाचा जो फेरा असतो ना पालखीचा तो संपलेला आहे आणि इथून आता पालखी जाणार सानेवरती. चला सानेवरती आहे ना प्रसादी खायला खूप मजा येते.
पालखी आलेली आहे आणि इथे आता पालखी बसणार रात्रभर आणि त्यानंतर इथे आता प्रसादी होणार आहे बघा. प्रसादीसाठी सगळेजण बसलेले तिथे. आजचा मेनू खास असतो इथला प्रसादीमधला नेवऱ्या. हे बघा सगळ्यांच्या घुगऱ्या आहेत ना आज एकत्र. सगळ्यांच्या एकत्र प्रसादी होते. सगळ्यांच्या घरातून घुगऱ्या येतात आणि भाकरी. संदीपदा आहेत सोबत आपल्या. संदीपदा इथे घुगऱ्या खायला एक इथली प्रसादी खायला एक वेगळीच मजा असते ना. आणि तेवढ्या प्रमाणात ते गर्दी करतात आपले गावचे आहे की नाही. रात्रीची ही मजा असते. आणि तुम्ही बघता हे बघा एवढी लाईन लागली आहे सगळी. हे लाईनीत सगळ्यांना आहेत ना पानं वगैरे देऊन भाकरी प्रसादी वगैरे सगळं वाटण केलं जातं. हे बघा हे बघा आज प्रसादीला आहे ना भाकरी आणि नेवऱ्या. सगळेजण लाईनीत बसलेले आहेत. सगळ्यांना असे वाटण केलं जातं. आपलं पण इकडे पान आलेलं आहे. सगळ्यांना पान किंवा प्लेट चांदाडीची पान वगैरे असतात. हे बघा आपली प्रसादी आलेली आहे. भाकरी आणि नेवऱ्या येतील. भाकरी आलेली आहे. जेवढी पण वाटणीला येते ना तेवढी सगळ्यांना दिली जाते कारण तेवढं पब्लिक पण असतोय. बघा हे कुळीत असतात नेवऱ्या. ह्याला ही आज प्रसादी असते सानेवरती आणि मस्त आपल्या पानावरती त्यात मसाला वगैरे सगळं मिक्स आहे. आज ही प्रसादी आलेली आहे. आर्यन कशी आहे मस्त. आर्यन लाजतोय. आणि ही प्रसादी खाण्यासाठी आहे ना सगळेजण गर्दी करतात सानेवरती. हे बघा पूर्ण गाव आहे. या मस्तपैकी सानेवरची प्रसादी करायला संध्याकाळची रात्रीची. बघा प्रसादी वगैरे झाली आणि आता सगळे घरी चालले. ए चिकू प्रसादी कशी होती. मस्त ना फर्स्ट क्लास. चला सगळे घरी चालले आता.